नमस्कार सर्वांचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण याच्यावरती आधारित असे 10 प्रश्न पाहणार आहोत। पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्न आहे, खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते? पर्याय 1 आहे पहा मी, पर्याय 2 आहे पहा आपण, पर्याय 3 आहे पहा तो, पर्याय 4 आहे पहा कोण। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कोण। पुढील प्रश्न आहे पहा, जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते। पर्याय 1 व्यंजन, पर्याय 2 स्वर, पर्याय 3 साधित, पर्याय 4 वाक्य। आणि तुमचं बरोबर उत्तर आहे पहा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करायचं आहे। आणि बरोबर उत्तर आहे पहा व्यंजन। पुढील प्रश्न आहे पहा, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? पर्याय 1 आहे पहा सामान्य नाम, पर्याय 2 आहे विशेष नाम, पर्याय 3 आहे भाववाचक नाम, पर्याय 4 आहे पदार्थवाचक नाम। मग प्रामाणिकपणा हे कसं आहे तर भाववाचक नाम आहे पहा पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न आहे पहा, मृत्यूवर विजय मिळविणारा याला काय म्हणतात? म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे पहा। पर्याय 1 आहे अजिंक्य, पर्याय 2 आहे मृत्युंजय, पर्याय 3 आहे अजातशत्रू, पर्याय 4 आहे असंभव। मग मृत्यूवर विजय मिळवणारा कोण असतो तर मृत्युंजय असतो पहा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे, बाळकडू पाजणे म्हणजे काय? पर्याय 1 आहे बाळास दूध पाजणे, पर्याय 2 आहे बाळास औषध पाजणे, पर्याय 3 आहे बालमनावर संस्कार करणे, पर्याय 4 आहे बाळास झोपीस लावणे। बाळकडू पाजणे म्हणजेच काय असतं तर बालमनावर संस्कार करणे, पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न आहे पहा, तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा। पर्याय 1 आहे पहा आलो, पर्याय 2 आहे म्हणून, पर्याय 3 आहे पहा शिकवावे, पर्याय 4 आहे येथे। आणि उभयान्वयी अव्यय काय आहे मग? म्हणून हे आहे पहा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे पहा, आहे या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल? पर्याय 1 आहे पहा आहेत, पर्याय 2 आहे पहा असत, पर्याय 3 आहे पहा असेल, पर्याय 4 आहे पहा होईल। आणि आहे याचं भविष्यकाळी रूप काय होईल तर? पुढील प्रश्न आहे पहा, महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा। आणि पर्याय 1 आहे पहा केवल वाक्य, पर्याय 2 आहे संयुक्त वाक्य, पर्याय 3 आहे मिश्र वाक्य, पर्याय 4 आहे यापैकी नाही। आणि महात्मा फुले यांनी समाज जागृती केली हे विधान काय आहे तर केवल वाक्य आहे पहा। पुढील प्रश्न, अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? कोणता शब्द तर अबब। पर्याय 1 आहे केवल प्रयोगी अव्यय, पर्याय 2 आहे विशेषण, पर्याय 3 आहे उभयान्वयी अव्यय, पर्याय 4 आहे पहा क्रियापद। तर अबब कसा आहे मग सांगा पाहू कमेंट बॉक्समध्ये। पर्याय क्रमांक 1 केवल प्रयोगी अव्यय आहे पहा। पुढील प्रश्न, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? पर्याय 1 आहे पहा म्हणजे माहिती हा शब्द आहे, मग त्याची पहिली वेलांटी आहे की दुसरी आहे, हला कोणती वेलांटी येईल आणि तीला कोणती वेलांटी येईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करायचं आहे पहा। आणि जर अशाच पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्कीच मिळणार आहे पहा। आणि बरोबर शुद्ध शब्द आहे पहा, हला पहिली वेलांटी आणि तीला दुसरी वेलांटी।